हे तेल, हे घी आहे बरं का, तूप. हे तूप मेल्ट झाल्यानंतर ही मोहरी, हे कांदा, हे कढीपत्ता, हे हळद. हिंग, ही मिरची, ही कांदा चांगला भाजून घ्यायचा बरं का. हे स्वीट कॉर्न मी क्रश करून घेतलेला आहे. कांदा भाजून घेतला त्यात हे घालायचं. फोडणी टाकून आपण कांदा जे फ्राय करून घेतला होता त्यात हे स्वीट कॉर्नचं मी क्रश करून घेतलेलं आहे हे सगळे ह्यात घातले बरं का मी. आता हे चांगलं एकजीव झालेलं आहे. आता हे दूध घालतो बरं का मी. हे दुधात चांगलं शिजून झालं की मग ह्यात वरून लिंबू पिळायचा आणि चवीपुरतं मीठ आणि साखर घालायची आणि कोथिंबीर घेऊन खायला घ्यायचं. तर ते घालून मग मी चांगलं फ्राय करून घेतलं आणि नंतर मग त्यात मी दूध घातले. तर आता हे दूध आणि हे चांगलं शिजलं. हे दुधातच हे शिजवायचं, पाणी वापरायचं नाही. त्यामुळे हे फार पौष्टिक आणि हेल्दी होते बरं का. आता हे शिजून झालं की मग ह्यात लिंबू पिळायचा आपण ज्यावेळेला खातो त्यावेळेला. आणि आता ह्यात साखर आणि मीठ जाणार. तुम्ही का नाही सगळ्या शेवटीच घालायला पाहिजे बरं का. हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं, दुधाचं शिजू द्यायचं सगळं. आणि ज्या वेळेला आता भांडा आपण म्हणजे गॅस बंद करणार असतो त्यावेळेला तुम्ही काय करायचं, हे मीठ घालायचं चवीपुरतं तुम्हाला जेवढं लागतं तेवढं. आता चवीपुरती ही साखर घालायची बरं का. एकदा हे स्वीट कॉर्नचा खीस माझ्या पद्धतीने करून बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा बरं का. धन्यवाद. आता हे खाताना आपण ह्यात लिंबू घ्यायचं आहे बरं का. पूर्ण हे थंड होऊ द्यायचं. हे शिजले चांगलं. हे पूर्ण शिजायला 10 ते 12 मिनिटाचा वेळ लागतोय बरं का. मक्का असल्यामुळे त्याला चांगला शिजवून घेणं गरजेचं आहे. आता जे पोटाला पचन असते हलकं होते.